राणे, मी पैशाची मदत तुला नाही करू शकत, पण एवढी तर नक्कीच करीन बघ. राणी, तुम्ही दोघं जण या ना, या. मी लगेच चहा ठेवते तुम्हाला. नाही राणी, काहीच नको. आम्ही तुझ्याकडे वेगळ्या कामासाठी आलो होतो. काय झालं, बोला ना. ऍक्च्युली आम्ही तुझी माफी मागायला आलो होतो. हो राणी, अगं तू माझ्यामुळे ट्रिपवर आली होतीस. आय मीन मीच तुला रिक्वेस्ट केली होती म्हणून तू माझी हेल्प करायला तिकडे आली होतीस आणि तुला हे सगळं फेस करावं लागलं. यार, मी ना तुला तिकडे बोलावलंच नसतं ना तर हे सगळं झालंच नसतं. राणी, आय एम सो सॉरी. मला प्लीज माफ कर. तुझ्यावर एवढे सगळे आरोप झाले आणि आम्ही काहीच करू शकलो नाही, याचं खरंच वाईट वाटतं. ते घड्याळ तू चोरलं नाहीस हे आम्हाला पण माहिती आहे, पण ते आम्ही सिद्ध करू शकत नाहीये. खरंच आम्हाला माफ कर. अहो, तुम्ही दोघं जण वाईट वाटून नका घेऊ. यात तुमची काय चूक आहे? आपण सगळेच गेलो होतो ना त्या दिवशी फिरायला. आपण सगळ्यांनीच मजा मस्ती केली. मलाच काय दुर्बुद्धी सुचली आणि मी सरांकडून ते घड्याळ मागून घेतलं. मी आगाऊपणा करून ते घड्याळ घेतलंच नसतं ना तर ते हरवलंच नसतं. या सगळ्यात जर कोणाची काय चूक असेल ना तर ती माझी. तुम्ही दोघं जण नका वाईट वाटून घेऊ. अहो, याच्यात तुमचा काहीच संबंध नाहीये. अगं पण राणी, माझ्या घरच्यांनी तुझ्यावर किती आरोप केले. जाऊ दे, आता त्या दिवशी ते लोक तिथं नव्हते ना, त्यांना असं वाटणं साहजिक आहे. हो, पण आम्ही पण कमी पडलो ना त्यांना समजवायला, याचंच वाईट वाटतंय. पोरांनो, सावकाश. अरे तुम्हाला माझ्या राणीबद्दल वाईट वाटतंय ना, हिथंच कळतंय तुमचा तिच्यावर किती विश्वास येते. आणि तुमचा हे विश्वासच ना माझ्या राणीची खरी ताकद आहे. अरे पोरांनो, होणाऱ्या गोष्टी होऊन जातात. आता तुम्हाला तरी काय माहिती की पुढे जाऊन असं काय होईल म्हणून. त्याबद्दल तुम्ही काय लय वाईट वाटून घेऊ नका. आणि ते घड्याळ माझ्याकडनं हरवलंय ना, मग आता मीच ते घड्याळ शोधणार. तुम्ही दोघं जण टेन्शन घेऊ नका. कुठल्याही परिस्थितीत मी ते घड्याळ शोधून काढणार आहे. मी माझे 100% प्रयत्न करीन. आणि मी खरी आहे की नाही, मग मला रस्ता नक्की सापडेल. हा विश्वास आहे माझा. तुम्ही दोघं जण नका काळजी करू. मी काही करून ते घड्याळ शोधेन. राणी, तू ना खरंच वेगळी आहेस यार. म्हणजे कोणत्याही परिस्थितीला ठामपणे तोंड कसं द्यावं हे ना तुझ्याकडून शिकण्यासारखं आहे. हे बघ राणी, तू आमची मदत घेणार नाहीस हे आम्हाला पण माहिती आहे, पण तुला कधीही कुठेही काहीही मदत लागली तर आम्हाला नक्की सांग. हो राणी, आम्ही तुला जमेल तशी आणि जमेल तेवढी मदत करू, नक्कीच. तुम्हा दोघांचं हे बोलणंच ना माझ्यासाठी खूप आहे. पण तरी मला कुठेही मदत लागली ना तर मी हक्काने तुम्हाला सांगेन. राणी, तुला ना लवकरात लवकर ते घड्याळ सापडू दे. चला, आम्ही येतो. हा, थांबा ना, तुम्ही असं उभे उभेच चाललात. मी चहा ठेवते, मस्त चहा पिऊन जा. हा, नाही राणी, अगं काहीच नको. घरी कळलं तर उगाच प्रॉब्लेम होईल. आम्ही लवकर निघतो. बुवा, येतो. या या. तर कुठं सापडेल हे घड्याळ आणि कसं शोधणार आहे मी? काय झालं विक्रांत? कसला विचार करतोयस? आता विचार करायची वेळ संपली. तू जास्त विचार करू नकोस, कारण आता सगळा गेम आपल्या हातात आलाय. त्या राणीची चांगली जिरवली आपण. राणीची जरी आपण जिरवली असली तरी आपलं मेन टार्गेट इंद्रा आहे. खुर्चीतून त्याला खेचायचं आहे. पण त्या खुर्चीमधून त्याला तू कसा खेचणार आहेस? तो इंद्रा काहीच चूक करत नाही, सगळ्यात परफेक्ट आहे. आपल्याला प्लॅन करून त्याला अडकावं लागणार आहे.
एखाद्या प्राण्याची जर का शिकार करायची असेल ना तर त्याला आमिष दाखवून जाळं पसरावं लागतं, मग त्याला फसवत फसवत तिकडे ढकलावं लागतं आणि एकदा का तो त्यात अडकला ना की सुटायचा प्रयत्न करतो आणि अजून अडकत जातो. आपल्याला हेच करायचंय उर्मिला. हे विक्रांत, तुला नक्की काय बोलायचंय ना ते मला नाही समजत आहे. तूच तर आत्ता म्हणालास ना तो इंद्रा फार हुशार आहे, एकदम परफेक्ट आहे, कुठल्याच कामात तो चुकत नाही. मग तू पसरवलेल्या जाळ्यामध्ये तो कसा काय सहजासहजी अडकेल? राणी जरी नसली तरी इंद्र आता सावरलाय, त्यामुळे तो सहजासहजी अडकणार नाही. आपल्याला अजून कष्ट घ्यावे लागतील. सांग काय करू मी? तुला हवी ती मदत करायला तयार आहे मी. सध्या मी सांगतो तेवढंच कर. त्या घड्याळाचं प्रकरण लावून धर. जेवढं मोठं करता येईल तेवढं मोठं कर. सध्या तुझ्या डोक्यात काय सुरू आहे ना हे मला नाही कळत आहे, पण तुला हवी ती मदत करायला मी तयार आहे. कारण मला तू लवकरात लवकर MD झालेलं बघायचंय. तो तर मी होणारच आहे. असं कसं झालं? पुन्हा असं झालं नाही पाहिजे. माझे वडील म्हणजे माझ्यासाठी सर्वस्व आहे आणि त्यांच्या देखभालीमध्ये काही कमी जास्त झालेले मी खपवून घेणार नाही. समजलं ना? हा बोला. सर, बुवांवर हल्ला झाला आणि ते चोर आहे ना बुवांकडचे सगळे पैसे पळवून घेऊन गेले. आता तुम्हीच सांगा ह्यात बुवांचा काय दोष आहे? तुम्हाला मी सांगते, बुवांनी आयुष्यात कधीच कोणाचेच पैसे इकडचे तिकडे केले नाही, 1 रुपया पण केला नाही. तुमच्याकडे तो बुवांच्या सगळ्या कामाचा हिशोब असेलच ना? हो, तुझं सगळं बरोबर आहे. बुवांना मी चांगलं ओळखतो, पण मी तरी काय करू? कारण बँकेचे वरचे अधिकारी मला जाब विचारतात, त्यांना काय उत्तर देऊ? आणि ज्यांचे पैसे होते त्यांना काय उत्तर देऊ? मलाही माझं घर चालवायचंय, माझा जॉब टिकवायचा आहे. बरोबर आहे सर तुमचं. मी फक्त एवढंच म्हणते की तुम्ही जरा त्यांना समजून घ्या. तुम्ही ना मला थोडासा वेळ द्या, मी तुमचे सगळे पैसे देईन सर. मी हप्त्यानं तुमची पै देऊन टाकेल, 1 बी पैसा बुडवणार नाही. तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. असं नाही करता येत. बँकेचे काही रूल्स असतात आणि ही काही माझी वैयक्तिक उधारी नाहीये, त्यामुळे मला अजिबात जमणार नाही. मला कळतंय सर तुम्ही काय बोलताय, पण तुम्ही आत्ता एवढी परिस्थिती समजून घ्या. सर, आता तुमच्या वडिलांचंच बघा ना, त्यांची जरा औषधं इकडं तिकडं झाली तर तुम्ही केअरटेकरला किती ओरडलात, किती चिडलात तुम्ही त्यांच्यावर. का चिडलात सर? कारण तुम्हाला तुमच्या वडिलांची काळजी आहे. मला पण माझ्या वडिलांची लई काळजी हो. माझे बुवा माझ्यासाठी सर्वस्व आहेत. त्यांनाही असा त्रास झालेला मला नाही सहन होत. तुम्ही आता एवढ्या वेळी मला समजून घ्या. मी तुम्हाला हात जोडून विनंती करते. अहो, या पैशामुळे ना माझे बुवा आधीच लय खचले. तो हे सगळं नीट करायचे ना, मला एक संधी द्या सर, मी करेन. तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. ठीक आहे, मी करतो काहीतरी. तू हप्त्यानं पैसे परत दे. हा, पण त्याला व्याज लागेल ना? चालेल ना? सर चालेल ना, मी फेडेन, सगळं व्याज फेडेन. थँक्यू सर. पण माझी अजून एक अट आहे. कसली अट सर? तू पैसे परत करशील याची काय गॅरंटी आहे? बँक गॅरंटी मागते ना. सर, मला कल्पना होती याची, तुम्ही काळजी नका करू. अहो, मी तयारीतच आले. हे घ्या दागिने. हे दागिने तुम्ही सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून तुमच्याकडे ठेवा. मी बिगमीचे सगळे पैसे जेव्हा परत करेन ना, तेव्हा मी हे दागिने घेऊन जाईन. ठीक आहे, 10 तारखेला पहिला हप्ता भरायचा, ₹8,000 महिना. जमेल ना? हो सर, मी भरेन पैसे वेळेवरती. ठीक आहे, चालेल. एका गोष्टीतून मार्ग निघाला, आता दुसऱ्या गोष्टीतून काढावं लागेल. तू आज नको लय विचार करू काय त्याचा सगळ्याचा. बरं ठीक आहे, जातो हो पुढं. मी देवळात जाऊन जरा नैवेद्य दाखवून येते. अरे वा, आज निवद दिवस. बोट्या, अरे आज संकष्टी आहे ना. नैवेद्य दाखवते की ना मी दरवेळी. सारखंच विसरतो बाबा तू सगळं. तू हो पुढं. आले मी. हा, लवकर ये. हो. हा.
माहितीये माझ्या आयुष्यात काय चाललंय ते. हे असं अजिबात म्हणणार नाही की तू माझ्या आयुष्यात संकट देऊ नको, पण त्या संकटांना सामोरे जायची ताकद तू मला दे. आज या संकष्टीला आमच्या आयुष्यातले सगळे संकट दूर कर बाप्पा. काय चाललंय काय तुझं? नैवेद्य दाखवते. काय गरज नाही. तुझ्यासारख्या चोरट्या पोरीच्या हातचा निवद नकोय देवाला. तुझी हिंमत कशी झाली ग इथं देवळात यायची? कमलाक्का, देव सगळ्यांचा असतो. देवाला भेटायला सगळे येऊ शकतात, मग मी का नाही? सोड बरं तू माझा हात. अगं सोड ना कमलाक्का. अजिबात नाही. तुझ्यासारख्या पोरीला इथं दारात नाही उतरणार नाही मी. आमचा देव चोरून नेतेस का काय? अगं कमलाक्का, काय बोलतीये तू? ए, इथं कुठल्याही सामानात हात लावायचा नाही हं? चल निघ. कमलाक्का सोड मला. सोड. काय झालं? अगं मंदिर आहे, काय गालवा लावलाय? आजूबाजूला कोण नाही बघितलं आणि देवळात शिरल्या. आता देवळातलं पैसा चोरायचा असतील. अगं कमलाक्का, काय बोलतेयस तू? मी फक्त देवाचं दर्शन घ्यायला आले होते. अगं नैवेद्य दाखवत होते मी. अगं पण काय गरज आहे असलं करायची? कशाला साळसूतपणा करायचा आहे राणी? अगं खरं तुझ्यासारख्या पुरीला ना पायरी चढू नाही दिली पाहिजे मंदिराची. पण तुला कळतच नाही, त्याला आम्ही तरी काय करणार? हो हो बरोबर आहे. गजाभाऊनी कमलाक्काचं बरोबर आहे. तुम्ही का बोलताय हे सगळं? मी असा काय मोठा गुन्हा केलाय की तुम्ही मला ही शिक्षा देताय? या मन काय गुन्हा केलाय? एक तर इंद्रा साहेबांचं घड्याळ चोरलीस, वर आणि हे तोंड घेऊन फॅक्टरीत आलीस. तुला लाज कशी वाटत नाही का? हा, आता घड्याळ चोरलीस, नंतर देवळातलं पैसा बी चोरशील. आणि उद्या आमच्या घरावर दरोडा घालशील. दरोडा ते काय नाही, हिजा काहीतरी बंदोबस्त करायला लागतोय. हो हो, आत्ताच्या आत्ता तिला बाहेर काढा. हाकलून द्या तिला. काढा बाहेर. कमलाक्का बघत काय बसली? हाताला धरून बाहेर काढ. तुम्ही सगळे माझं ऐका. हे बघा, माझ्यावरती हे सगळे खोटे आरोप झाले. मी काही नाही केलं. मी नाही चोरलं इंद्रजित सरांचं घड्याळ. माझ्याकडून ते चुकून हरवले. अगं कमलाक्का, मी फक्त देवाचं दर्शन घ्यायला आली होती. अगं नैवेद्य दाखवायला आले होते मी. मला माझ्या बाप्पाला भेटू दे. अगं मी आजपर्यंत एकही संकष्टी चुकवली नाही. हे पाप माझ्याकडून नको घडू देऊ. त्याला माहितीये मी निर्दोष आहे. मला एवढं नैवेद्य दाखवू द्या. माझ्यावरचे आरोप अजून सिद्ध झाले नाही. तो तुम्ही तरी मला का आरोपीच्या पिंजऱ्यात टाकताय? हे बघा, मला वाईट टाकू नका. एवढी वाईट नाहीये मी. कमलाक्का, ऐक माझं. मी असं काहीच केलं नाहीये. अगं ते घड्याळ खरंच माझ्याकडून हरवले. मी चोरलं नाहीये. मला चोर का म्हणताय तुम्ही सगळे? ए गप्पा. चोरटी कुठली? त्या देवळातच काय, फॅक्टरीत बी तुझ्यासारखी बाई नाही पाहिजे. चल.
लागली नाही ना? ए काच्या, तुला तोंडाने सांगितलेलं कळत नाही का? राणीने घड्याळ चोरलं नाही, तिच्याकडनं हरवलंय. ए गोट्या, हे बसतो का? अरे वकिलीची परीक्षा तिने दिली, तिचा काळा कोट घालून तू वकिली करतो का तिची? तुला माहितीये का ती सगळं नाटक करतीये? तिनं चोरलंय घड्याळ. चोर ते चोर आणि वर शिरजोर अशीच गत झाली यायची. ही असली माणसं की नाही देवळाच्या दारात नको आहेत आपल्याला हाकलायला. तुम्ही सगळे असं नका बोलू. मी खरंच चोरी नाही केली. तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. असली नाटके आहेत की नाही ती आम्हाला सांगू नकोस. चोरटी कुठली बिनलाजी. रे कमला का, उगाच काय बी बडबडू नको. कशाला तिला त्रास देते का? ए गोट्या, अरे तिची लायकीच ती आहे, तू गपरा. अरे तीच चोर आहे. ए आणि तुझं काय आहे रे मधीच? का तिची वकिली करायला आलायस? अजिबात मध्ये बोलायचं नाही. आणि ए राणी, अगं काय लाज बीज हाय का नाही तुला? म्हणजे एवढा ऐकू तुला मगापासून तर एखादी बी नाही कधीच घरला निघून गेली असती. पण नाही, तुला हितच खांबासारखं उभा राहायचं आहे, पुतळा करायचा आहे तुझा. कसला गोंधळ चाललाय इथं? अहो साहेब, ते इंद्रा साहेबांचं घड्याळ आहे की हे बघा, तो घड्याळाचा सगळा विषय प्रिमायसेसच्या बाहेरचा आहे, या फॅक्टरीच्या. त्यामुळं फॅक्टरीशी आणि इथल्या कुठल्याही व्यक्तीशी त्याचा काही संबंध नाही. अहो साहेब, हिनं आपल्या साहेबांचं घड्याळ चोरलंय आणि आता देवळात चोरी केली असती. देऊळ तुमच्या मालकीचं आहे का? नाही ना? मग साहेब बघून घेतील की. का त्यांनी सांगितलं तुम्हाला त्रास द्यायला हिला? आणि तुमचं काम सोडून तुम्ही हिला त्रास देणार हे साहेबांना चालणार आहे का? आणि या सगळ्याचा फॅक्टरीच्या कामावर जो परिणाम होईल तो साहेबांना अजिबात आवडणार नाही. कळलं का? आणि आजच्या कामाचं काय गजा? हा काय म्हणतोय मी? अहो साहेब, काय झालं, ही देवळात आली ना, त्यामुळं कामगार गोळा झाले. मग ॲज ए युनियन लीडर म्हणून माझी जबाबदारी नाही का? मी आलो लगेच सांगायला त्यांना. इंदिरा सरांना कामात वेळ वाया घालवलेला आवडत नाही, माहितीये ना? आज तुम्ही कुणीही काम झाल्याशिवाय घरी जायचं नाही. आणि अशा फालतू गोष्टीमध्ये जर तुम्ही लक्ष आणि वेळ वाया घालवणार असाल तर इंदिरा सर तुम्हाला कधीही ओव्हरटाईम देणार नाही, हे लक्षात ठेवा. तुम्ही काय बघत बसलाय? चला चला, कामाला लागा आपापल्या. चला चला, तुम्ही पण चला की. राणी, आज सुटलीस हातातनं, परत सोडत नसतो तुला गजा. आणि चोर आहेस, चोरच राहणार आहेस. काय रे, काय चाललंय तुमचं? एकदा सांगितलेलं कळत नाही का? इंदिरा सरांना फोन लाव. चाल निघा. राणे भावा, तू टेन्शन नको घेऊ. आणि असल्या भोकणाऱ्या कुत्र्यांकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. चल, आपण आपलं काम करू. त्या गजाला तर ना बघणारच आहे मी आता. भावा, मला हे अजिबात पटलं नाही. तू का त्यांचं ऐकून घेतेस? मग मी काय करायचं होतं गोट्या? अगं काय करायचं म्हणजे, राहणे आला अंगावर की घ्यायचं शिंगावर, मग मागं पुढं बघायचं नाही. ते बी काय लय धुतल्या तांदळाचे नाही तेव्हा त्यांचं ऐकून घ्यायला. तू काय केलं नाही ना, मग कशाला घाबरायचे? राहणे, हे बघ, इथनं पुढं ना जशास तसं उत्तर द्यायचं, लक्षात ठेव. गोट्या, अरे माझ्यात नाहीये ताकद त्यांच्याशी भांडायची आता. अगं असं कसं? दुसऱ्यांच्या बाजूनं लढताना तू कंबर कसून सगळ्यांच्या पुढे उभी राहते आणि मग स्वतःच्या बाजूनं लढताना ताकद नाही म्हणती वय? राणे, तू का नाही तुझ्या बाजूनं उभी राहत? का नाही भांडत त्यांच्या बरं? काय होणार आहे भांडण? तेव्हा मी त्यांच्याशी भांडले असते, काय झालं असतं? त्यांनी ऐकलं असतं का माझं म्हणणं? ते मला काय माहिती नाही.
मला फक्त एवढंच माहित आहे की तू चोरी नाही केली आणि माझ्या भावाच्या डोक्यावर बंदूक जरी ठेवली ना तरी बी ते चोरी करणार नाही, दुसऱ्याला दुखवणार नाही आणि जे कष्टाचं नाही ना ते अजिबात घेणार नाही. आणि हे सगळं असताना तरी बी तुझ्यावर आरोप करतात ना, मग माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते. त्या गजाच्या तर ना भजी करणार आहे मी एक दिवशी. गोट्या, तू शांत हो बरं. हे असं रागराग करून भांडण करून त्यांच्याशी काय होणार आहे सांग बरं मला. काहीच सिद्ध होणार नाही ह्याच्यातून. कायद्यामध्ये ना हे असे इमोशनल गोष्टी नाही चालत. त्याच्यासाठी ठोस पुरावा पाहिजे. आता जर मालती मॅडमनी तक्रार केली पोलिसात माझी तर तसे तर चोर सिद्ध होईलच ना मी. अगं असं काय बी होणार नाही राणे, असं नको तू बोलू. आणि जरी समजा झालंच तरी ह्यांचा काय संबंध आहे? हे बघ, तुला कोणी बी बोललेलं मला अजिबात चालणार नाही. कुठे मला माहितीये बाबा, पण तुला म्हटलं ना हे सगळं करून काहीच उपयोग होणार नाहीये. आपल्याला जर इंद्रजित सरांचं घड्याळ परत आणायचं असेल ना तर ते जाऊन शोधावं लागेल आणि मगच माझ्यावरचे सगळे आरोप खोडून निघतील. चल मग आता हुडकायला जाऊ, आता हुडकून आणू आपण घड्याळ. अरे परत तेच. तुला मी तेव्हा पण म्हटलं ना, अरे घड्याळ शोधायला तिथं आपल्याला पूर्ण दिवस जावं लागेल. कसं शक्य आहे ते? मिळणार आहे का सुट्टी? तू सांग मला. अगं बरोबर आहे तुझं, पण मग हा आपण ना काहीतरी गंडवून जाऊ, खोटं बोलून जाऊ. कुठे? अरे लहान मुलांसारखं काय वागतोय बरं तू? आधी आपल्या आयुष्यात कमी प्रॉब्लेम आहेत का की अजून वाढवून घ्यायचे? उगाच गेलो आणि सापडला गेलो तर काय करायचं सांग बरं? डोक्याला ताण होईल नुसत्या. तू लहान पोरांसारखं बोलू नको बरं, शांत बस. अगं पण मग काय करणार आहे आपण? कसं शोधणार आहे घड्याळ? मला काय वाटतंय, मी ना जाऊन मालती मॅडमशी बोलते. त्यांना मी म्हणते की मला थोडी अजून मुदत द्या, हा मग मी करते काहीतरी. त्यांनी ऐकलं तर बरं होईल. गोट्या देतील का ते वाढवून मुदत? आता ते मला काय माहित नाही, पण आपण आपल्या परीने हातपाय चालवले पाहिजेत ना. मी जाऊन बोलते तरी त्यांच्याशी, मग त्या म्हणतील ते पुढचं पुढे बघू. बघ सांग मला, मी काम करतो तुझं, टेन्शन घेऊ नको. मुदत वाढवून मिळाली तरच मला जाऊन घड्याळ शोधता येईल. नाहीतर मग काहीही करून 1.5 लाख रुपये जमा करून नवं घड्याळ घ्यावं लागेल. आणि या दोन्ही गोष्टींची काहीच खात्री नाहीये. आता काय करू मी? कसं सगळ्यांना पटवून देऊ? ही राणी चोर नाहीये. बाप्पा आता तूच माझी मदत कर रे.